नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अधिक मास महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या चुका करायला न पाहिजे या संदर्भात मी संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे। तो तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपले जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर अधिक महिना नेमका कसा येतो, तर अधिक महिना हा कसा येतो या संदर्भात तर मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर अधिक महिन्याला काय झालं आहे, पुराणानुसार असे सांगितले आहे की सर्व महिन्यांनी ह्या महिन्याला मलिन समजले। मग तेव्हा हा महिना भगवान विष्णूंना शरण गेला। मग भगवान विष्णूंनी याला पुरुषोत्तम मास असे नाव दिले आणि हा महिना स्वीकारला। म्हणून भगवान विष्णूंनी असे सांगितले की ह्या महिन्यामध्ये जो भक्त माझे नामस्मरण करीन, दान धर्म करीन, भक्तांना माझी विशेष कृपा राहील असं भगवान विष्णूंनी तेव्हा सांगितलं। त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णूची अधिक अशी सेवा आपण करायला पाहिजे। आपण या महिन्यामध्ये दुसऱ्या समजा आपली शुभ कार्य ही टाळायला पाहिजे। जेवढी होईल तेवढी आपण भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे। तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा, ग्रंथ पारायणे करा, तुम्ही दान धर्म करा, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। मग आता या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या चुका न करायला पाहिजे, कारण या महिन्याचे नावच आहे अधिक महिना। जर तुम्ही जितकं पुण्य कराल त्याचं तुम्हाला अधिक असे फळ मिळणार आहे आणि जर तुम्ही तितक्या चुका कराल त्याचं पण तुम्हाला कर्म समजा जे तुमचं वाईट कर्म हे चुकाय म्हणून जे आपल्याला मिळणार आहे ना ते पण अधिक असे मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही ह्या चुका नक्की टाळा। तर मग त्या चुका कोणत्या आहेत, तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही लग्न कार्य, वास्तुशांती, गृहप्रवेश, समजा नवीन व्यवहार जर तुम्हाला धंदा करायचा असेल तो टाळायला पाहिजे आणि कोणाला अपशब्द बोलायचे नाही, कोणासोबत वादविवाद करायचा नाही, कोणासोबत राग करायचं नाही, असं म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायला पाहिजेत या महिन्यामध्ये। पुन्हा मुंज आणि उपनयन हे सुद्धा ह्या महिन्यामध्ये चालत नाही। हा महिना फक्त दान धर्म आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा महिना आहे। या महिन्यामध्ये तुम्ही नक्की पुण्याचा संचय वाढवा आणि अधिक असे पुण्य करा। तर आजच्यासाठी एवढंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।